नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या शीर्षकावर आधारित असलेली श्री स्वामी समर्थ महाराजांची एक बोधकथा आज आपण बघणार आहोत. अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत एक अत्यंत गरीब पण निष्ठावान भक्त होता. त्याचे नाव होते बाळप्पा. बाळप्पाची श्रद्धा इतकी तीव्र होती की स्वामी जे बोलतील ते ब्रह्मवाक्य मानून तो त्याचे पालन करत असे. एकदा बाळप्पा घरात आजारी पडला. त्याची पत्नी त्याची सेवा करत होती, पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. घरात औषधोपचारासाठी पैसे नव्हते आणि उपासमार होण्याची वेळ आली होती. पत्नीने बाळप्पाला सांगितले, अहो तुम्ही स्वामींच्या इतक्या जवळ असता, सांगा ना त्यांना आपली गरिबी दूर करायला, आपण उपाशी आहोत. बाळप्पाने उत्तर दिले, अगं स्वामींना सर्व काही माहीत आहे, ते सर्वज्ञ आहेत, त्यांच्याकडे काही मागू नकोस. आपली भक्ती खरी असेल तर ते नक्कीच आपल्यावर कृपा करतील. पत्नीला हे पटले नाही. ती रागाने म्हणाली, तुमची भक्ती आणि निष्ठा फक्त बोलण्यात आहे. देवाकडे अडचणीच्या वेळी मदत मागू नये तर काय करायचे? दुसऱ्या दिवशी पत्नीने स्वामींचे दर्शन घेतले आणि त्यांना तिची अडचण सांगितली. स्वामींनी शांतपणे तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, जा, बाळप्पाला सांग, चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पत्नी आनंदाने घरी आली आणि तिने बाळप्पाला स्वामींचा संदेश सांगितला. बाळप्पाला खूप आनंद झाला. थोड्याच वेळात गावात एक मोठा सावकार आला. तो काही कामानिमित्त बाळप्पाला शोधत होता. तो थेट बाळप्पाच्या घरी आला आणि म्हणाला, बाळप्पा, मी तुमच्या स्वामींचा एक मोठा भक्त आहे. माझ्यावर एक मोठे संकट आले आहे. तुम्ही स्वामींना विनंती करा आणि जर स्वामींनी मला मदत केली तर मी तुम्हाला सोन्याची मोहर देईन. बाळप्पाने सावकाराला दिलासा दिला आणि स्वामींना प्रार्थना केली. थोड्याच दिवसात सावकाराचे संकट दूर झाले. त्याने आनंदाने सोन्याची मोहर बाळप्पाला दिली. बाळप्पाने ती मोहर आपल्या पत्नीला दिली आणि म्हणाला, स्वामींची कृपा. त्यांनी फक्त शब्दानेच आपल्यावर कृपेचा वर्षाव केला. आपण फक्त धीर धरायचा असतो. या कथेचा हा बोध आहे की श्री स्वामी समर्थ नेहमी त्यांच्या भक्तांना सांगतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपली श्रद्धा आणि भक्ती जर खरी असेल तर स्वामी नक्कीच आपल्याला संकटात मदत करतात. स्वामींकडे काही मागण्याची गरज नसते, फक्त त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. श्री स्वामी समर्थ.